नमस्कार, मी रोहित दीक्षित. आपण पाहत आहात लोकाशा टी व्ही. खरं तर ज्या हत्याकांडाने अख्खं राज्य हादरून निघालं, यासाठी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेलं मस्साजोग जे गाव आहे, या ठिकाणी दिग्गज नेत्यांनी देखील हजेरी लावली. जे खून प्रकरण होतं संतोष देशमुखांचं, त्या प्रकरणी काल सभागृहात मुख्यमंत्र्यांनी देखील कडक कारवाई केलेली देखील या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र खरं तर सकाळपासून आम्ही जे सगळे पत्रकार आहेत, नागरिक आहेत, आज शरदचंद्रजी पवार हे या कुटुंबाला भेट देण्यासाठी येणार होते. मात्र हजारोच्या संख्येने या ठिकाणी नागरिक होते. त्याचसोबत काही चिमुकले होते. या गावातील हे चिमुकले आहेत, हे सकाळपासून याच प्रांगणामध्ये असल्याचं पाहायला मिळते. आणि त्यांच्याशी चर्चा करूयात, कारण हा संतोष मामा त्यांच्यासाठी कोण होता. हा संतोष मामासाठी सकाळपासून शाळा सोडून आज हे मुलं या ठिकाणी बसलेली आहेत. त्याच ठिकाणापासून 100 मीटर अंतरावर शेतामध्ये ही सगळी मुलं लांबून सगळा प्रकार पाहत होते. मात्र त्यांच्या तोंडून नेमकं संतोष देशमुख कसे होते हेच आपण जाणून घेऊयात. काय सांगशील बाळा, काय नाव आहे तुझं? माझं नाव वीरेंद्र सिंह रामप्रसाद तौर. माझी हीच इच्छा आहे, फक्त जे आरोपींना पकडले गेले त्यांना, बाकीचे जे आरोपी आहेत त्यांना फाशी नाही, फक्त जे आरोपी आहेत ना, जसं माझ्या संतो मामाला मारलं तसं त्यांना बी तसंच मारायला पाहिजे. माझी इतकीच इच्छा. काय करायचं आहे तुमच्यासाठी संतोष मामा? माझे संतोष मामा इतके चांगले होते. समजा मी गावाकडे एखादा कार्यक्रमला आलो, मला इथं म्हणजे राहा म्हणायचे, मी राहायचो. मला इतकं म्हणजे छान, म्हणजे बाहेर न्यायचे फिरायला. मी त्यांचा मुलगा संतोष मामाचा मुलगा, आम्ही बाहेर जायचो, खेळायचो. पुन्हा आम्हाला तिकडं बाहेर न्यायचे, हॉटेलवर न्यायचे, चहा प्यायला न्यायचे आणि मस्त हसत खेळायचे, आम्हाला बोलायचे. इतकीच इच्छा. काय वाटतं तुला, संतोष मामा आज तुझ्यामध्ये नाही आहे, खेळायला नाही आहे, काय वाटतं, काय भावना आहे तुझी? खूप दुःख वाटते. काय आरोपींना काय शिक्षा दिली पाहिजे? आरोपींना जसं करायला पाहिजे. हे तुला कोणी सांगितलं की वारणी करार गुन्हेगार आहेत म्हणून? कारण की मी रोज न्यूज बघतो. काय वाटतं तुला, संतोष मामा आता तुझ्यासोबत नाही आहे, खेळायला न्यायचा तुम्ही आत्ता सांगत होतात, काय वाटतं तुला, काय वाटतं सांग. सकाळपासून इथंच बघतोय मी तुला. संतोष मामा आम्हाला खूप काय जे म्हणेल ते आणून द्यायचे, आमच्याशी लाड करायचे, आमच्यासोबत खेळायचे. आज ते आमच्यासोबत नाही येते याचं आम्हाला खूप दुःख वाटतंय. ते या जगातून सर्वांना सोडून गेले आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील सर्व लोकांसाठी खूप काही केले. सारा महाराष्ट्र आज त्यांच्यासाठी खूप ते जगाला सोडून गेल्यामुळे खूप हळहळ आहे. माझी अशी एकच इच्छा आहे की जो ते सगळे आरोपी, मेन आरोपी 7 व बाकीचे सगळे 24 आरोपी होते, यांना जसं माझ्या संतोष मामाला त्यांनी खूप हाणामार केली, तशीच त्यांना हाणामार केली पाहिजे. नाहीतर फाशीची शिक्षा किंवा जन्मठेप झाली पाहिजे. व जो विष्णू चाटे सापडला आहे, त्या नंतर सर्व सापडल्यावर त्यांची कॉल रेकॉर्डिंग, त्यांचे व्हिडिओ चेकिंग करून तसंच त्यांना मारलं पाहिजे. व त्या विष्णू चाटेचे जे वाल्मिक कराड त्यांचा चुलत भाऊ ते विष्णू चाटे लागत असल्यामुळे त्यांना मदत, त्या वाल्मिक कराडने त्यांना मदत केली असल्यामुळे त्या वाल्मिक कराड यांना पण फाशीची शिक्षा झाली आहे, हीच माझी इच्छा आहे. खरं तर पाहायला गेलं तर ही चिमुकली, खरं तर नाव सांगायचं म्हणलं तर ह्यांच्या लक्षात राहत नाही, पत्ता सांगायचं म्हणलं तर लक्षात राहत नाही. मात्र या सगळ्या गोष्टींचं इतकं परखड भाष्य या गावामध्ये ते करत आहेत. ही किती भावनिक गोष्ट असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. कारण ही चिमुकली आहे, खेळण्या बागडण्याचा दिवस आहेत. यामध्ये ही सकाळपासून या ठिकाणी पूर्णपणे सकाळपासून याच ठिकाणाहून हललेली नाही आहेत. खरं तर सकाळपासून या ठिकाणी ह्यांना मी पाहतोय आणि त्यावेळेस हे का खेळत आहेत तर आमच्या संतोष मामांना ज्यांनी मारलं आहे
त्यांना शासन केलं पाहिजे, त्यांना शिक्षा दिली पाहिजे. खरं तर हे कोणाला शिकवायची गरज नाही, मात्र इतक्या क्रूर पद्धतीने हा हल्ला झाला, यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पूर्ण राज्यभर तर केंद्रापर्यंत देखील या घटनेचा सगळा आलेख गेला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील सभागृहात अनेक कारवाई केल्यात. SP-ची देखील या ठिकाणून तडकाफडकी बदली केली आहे. त्या ठिकाणी दुसरे SP देखील या ठिकाणी आले आहे. काही मुलं अजून आहेत. काय वाटतं तुला की संतोष मामा या ठिकाणी नाही आहे, आज सकाळपासून इथं आहेस, काय सांगशील? आम्हाला संतोष मामा एक जत्राला पैसे द्यायचे, जत्रा आली की जवळ आम्हाला न्यायचे, जत्राला इकडे फिरायला न्यायचे, आम्हाला खेळण्यासाठी बॉल बॅट आणून द्यायचे. माझी हीच मागणी, करातला फाशी द्यायची, करातला फाशी द्यायची आणि त्यांना मारून टाकायचं, इतकीच माझी मागणी. इतकं का वाटतं तुला? असं कोणी सांगितलं का तुला असं? नाही, मी न्यूज बघतो दररोज. रोज बघतोस? आता रोज इथं अनेक नेते मंडळी येते, त्यांच्यापाशी कोणापाशी तू काय वेदना मांडलीस का तुझी? नाही मानली. काय वाटतं आता? संतोष मामा तर गेले, आता काय तुझी भावना आहे? त्या जितके आरोपी होते तितक्यांना फाशी देऊन मारून टाकणे, इतकीच माझी मागणी. आता तुमच्यासोबत संतोष मामा खेळायला नाही आहे, काय वाटतं तुला? खरं तर निशब्द करणारा हा सगळा प्रसंग आहे. ही चिमुकली आहेत, खरं तर ह्यांना कोणाला बोलायला लावलेलं नाही आहे. ही खेळतायत आणि त्यावेळेसच यांच्याशी संपर्क साधून ही बातमी या ठिकाणी करतो आहे. खरं तर या ठिकाणी जर हा प्रसंग या चिमुकल्याच्या जिवारी लागत असेल तर हा किती मोठा प्रसंग असेल. संतोष देशमुख हे सरपंचच नव्हते, लहानांपासून ते वृद्धांपर्यंत त्यांचं एक वेगळं वलय होतं, त्यांची एक वेगळी सांगड होती. मात्र या दुर्दैवी घटनेमध्ये त्यांचा अंत झाला. मात्र आता यामध्ये सरकार कुठपर्यंत पोहोचणार? 3 ते 6 महिन्याचा वेळ या ठिकाणी सरकारने सांगितला आहे. या प्रकरणाच्या शेवटपर्यंत आम्ही जाऊ. मात्र या चिमुकल्यांच्या भावनेचं काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. यामध्ये बड्या नेत्यांनी देखील या गावामध्ये येऊन हजेरी दिली आहे, सांत्वन केलेलं आहे. आणि यामध्येच या मुलांना हे कोणी सांगितलं का? नाही, हे म्हणतात आम्ही बातम्यांमध्ये बघितलं. अजून भावना आहेत मुलांमध्ये, काय सांगशील? काय काय बोलायचं तुला? हे बघा, माझ्या मामाला जर न्याय नाही भेटला तर अख्खा महाराष्ट्र पेटलेला आहे, अख्खे लोक रस्त्यावर येतील, आंदोलन करते. तू काय म्हणशील? मुख्यमंत्र्यांना काय साथ घालशील? मी फक्त इतकीच इच्छा आहे माझी, फक्त वाल्मिक कराडला जसं माझ्या मामाला मारले तसंच त्यांना मारा. एवढं तुझ्यामध्ये का वाटतं तुला कटुत्व? तेच गुन्हेगार असतील असं वाटतं का तुला? मला तेच गुन्हेगार वाटते, कारण की माझे मामा जे पहिले 6 डिसेंबरला जे झालं होतं ना, त्याच्यामुळं माझ्या मामाची काय गलती नव्हती, पण त्यांनी मारहाण केल्यामुळं माझे मामाजी तिथं गेले होते ना, ते भांडणं सोडवायला गेले ते, पण ते भांडणं अजून जास्त वाढले. त्याच्यामुळं नाहीतर ते नसते वाढले तर आज वाचले असते ते. खरं तर दुर्दैवी प्रसंग ह्या चिमुकल्याला कोणी सांगावं किंवा ह्यांच्या एवढं लक्षात राहावं हे कोणी सांगून लक्षात राहत नाही. कारण गेल्या 12-13 दिवसापासून या गावामध्ये पहिल्या 3 दिवस तर कोणत्या चुली पेटल्या नाहीत. मात्र त्यानंतरची जी अवस्था या गावामधली पाहायला मिळते आणि त्यानंतर हा वेदनादायक आवाज हा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. लोकाशा TV साठी रोहित दीक्षित, बीड.